डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना। पोटामध्ये गॅसेस होऊन पोट फुगणे, दिवसभर अति प्रमाणात ढेकर येणे, पोट सदोदित गच्च राहणे, गॅसेस व अति ढेकर यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, विटा। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णा काठचं जिओ मराठी न्यूज आणि आता गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी बातमी समोर येते। पाहूयात सविस्तर। ढवळेश्वर खून प्रकरणाचा उलगडा करण्यात विटा पोलिसांना मोठे यश आलंय। अनैतिक संबंधात अडथळा ठरणारा पती सुभाष सूर्यवंशी याचा पत्नीनेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। प्रियकरासह अन्य 6 जणांच्या मदतीने शीला सूर्यवंशीने पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केलाय। प्रियकर सूर्यकांत पाटील खटाव तालुक्यातील जायगाव येथील रहिवासी आहे। हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। केवळ 2 महिन्यात या किचकट खून प्रकरणाचा तपास करण्यात विटा पोलिसांना यश आलंय। खुनाचा उलगडा करणारा सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाळ यांच्यासह पथकाचे परिसरातून कौतुक होत आहे। खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथे 11 नोव्हेंबर रोजी विलास दत्तू केदार त्यांच्या जुना मळ्यातील शेतजमिनीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला होता। मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे हे विटा पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाळ यांच्या पथकाने या प्रकरणाचा कसून तपास केला। यावेळी हा मृतदेह वडे रायबाग येथील सुभाष जगन्नाथ सूर्यवंशी यांचा असल्याचे त्यांच्या तपासात निष्पन्न झाले। यावेळी त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता पती पत्नी यांच्यात गेल्या काही दिवसापासून वादावादीचे प्रकार घडत असल्याचे समजते। वादावादीनंतर पती सुभाषकडे शीलाने घटस्फोटासाठी तगादा लावला, परंतु ते घटस्फोट घेण्यासाठी तयार नव्हते। त्यामुळे बेचैन झालेल्या शीलाने खटाव तालुक्यातील जायगाव येथील प्रियकर असलेला नातेवाईक सूर्यकांत उर्फ पापा पाटील याला बोलावून घेतले व पती सुभाष सूर्यवंशी याला 8 नोव्हेंबर रोजी ढवळेश्वर येथील निर्जन ठिकाणी नेऊन लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून केला। सूर्यकांत पाटील व त्याचे 3 मित्र आणि त्याचे साथीदार अशा 6 जणांनी सुभाषाचा खून केला असल्याचे समजते। या प्रकरणी शीला सूर्यवंशी आणि सूर्यकांत पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। तसेच या प्रकरणातील अन्य 6 संशयित लवकरच ताब्यात घेऊ असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज।